त्यानंतर येलो आपण टोपी बघतो. एक टोपी तर आहेच अगोदर, एकावर एक टोपीवर टोपी. आपण दुसरी टोपी आहे टी शर्ट्स टोपी आहे आणि ब्राझील आपण पाहू शकता ती आहे. आणि त्यानंतर टी शर्ट्स इथून दुसरा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथं प्राप्त केल्यात जितेंद्र पाटील यांनी. नक्कीच धन्यवाद. पुन्हा एकदा महिला कार्यकर्ते आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. मॅचला झाली सुरुवात. तिथे कॉम्बॉक्स मध्ये असतील प्रमोदजी शेडगे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच तुकाराम मंगेला सर यांचा आवाज आपण ऐकतात. गेली 2 दिवस, आता आजचा दुसरा दिवस आपण पाहत आहेत आणि उद्या शेवटचा दिवस त्यांचा असेल. तिथून मात्र ते नारंगीच्या मैदानात स्वतःच्या होम ग्राउंडवर मात्र आपण पाहत आहेत. मोठी स्पर्धा आहे जी डॉक्टरांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, ती कव्हर करताना पाहायला मिळतील. परंतु त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलाय. कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 मध्ये जवळ मॅचच्या दिशेने 3 धावा झालेत. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या चेंडूचा खेळ होत असताना 3 धावा येत आहेत जितू च्या बॅटमधून. हर्षद पाटील एका साईडला आपण पाहत आहेत. ऑन साईडला खेळला गेला हर्षदचा हा मिस्टामिक स्ट्रोक जरूर झाला होता. शफल ऑन करण्याचा मनसुबा बनवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. फेकी केली जाईल. तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 धावा हर्षद पाटीलला. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला जातात. एक सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. साने गुरुजी स्पोर्ट्स. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकतायत ससू नवगर संघ प्रथम फलंदाजी करतोय. 5 धावांवर आतापर्यंत पोहोचला गेलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर हर्षद पाटील एक मॅन ऑफ द मॅच ची जरूर आपण पाहतोय टी शर्ट परिधान करणारा हर्षद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कलरफुल प्रिंट टी शर्ट, मेडल, त्यानंतर कॅप आपण पाहू शकतायत. धावसंख्या 5 रन्स, 5 धावा. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सनी भोईर ज्याने या स्पर्धेमध्ये फर्स्ट विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला तो सनी भोईर. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. हर्षद पाटील दाखवतो यस आय कॅन डू इट. मी हे करू शकतो, मी षटकार खेचू शकतो. 6 धावा. गुड शॉट. कार्यसम्राट षटकार. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. जबरदस्त फटका होता. आविष्कार दादा पाटील यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. त्यांचा यावेळेला स्वागत केलं. आणि यावेळेला आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा चेंडू मात्र पाय पद्धत आली ते आपण पाहू शकताय. बॅट बॅटच्या अगदी मधोमध सनी भोईरने मात्र यावेळेला स्वतःला प्रश्न विचारला की मी चांगला गोलंदाज आहे. अशा प्रकारची चूक होतच राहते, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मला दौडून आले या चौथ्या चेंडूवर. आणि चौथा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 11. ऑन साईडला खेळला गेला हर्षद पाटीलचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी करणार नाही या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. ससू नवगरला मिळतोय पहिला धक्का. जाती धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे होना. वसई विरार मध्ये आहे होना म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11. धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवर सफलता प्राप्त करत असताना सनी भोईर. नवीन फलंदाज पितू मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज गेज थर्ड मॅनच्या दिशेने यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होतोय जलद गतीने. तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. ससू नवगर संघ या 2 धावाच्या मदतीने जाऊन पोहोचते तो फलकावर. आतापर्यंत 13 धावसंख्येवर. अक्षय पाटीलला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 13 वर. 13 धावा. पहिलं षटक मात्र यावेळेला सफल ठरलं ते ससू नवगरच्या संघाच्या माध्यमातून. सनी भोईर ज्या गोलंदाजाने आक्रमकता दाखवली होती सकाळच्या सत्रामध्ये
एप्रिल 20, 21, 22, 23 ऑल इंडिया 12 संघ आपल्याला पाहायला मिळतील. 5 लाखाची स्पर्धा मात्र पुढे येताना पाहायला मिळेल. जी स्पर्धा 9 ते 12 होती ती स्पर्धा मात्र पोस्टपोन झाली आणि पुढे येत असताना ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 20 एप्रिल ते 23 एप्रिल असा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम विकास पुरुष चषक म्हणून जो संबोधला जाईल. आविष्कारजी पाटील, कैवल्य पाटील बंधू, गणेश काकड, अब्दुल अंकल यांना मात्र आपण कॉन्टॅक्ट करू शकता. अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण वेगवेगळ्या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि ती डेट क्लॅश न होताना त्यासाठी मात्र हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा झालेल्या आहेत. सुंदर आयोजन नियोजन ऑल इज वेल. अमितदादा पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. परंतु खऱ्या अर्थानं प्रथमेश भोईर यांची ती मेहनत खूप अतिशय रंग आणताना पाहायला मिळते व्यासपीठावर. आपण पाहू शकाल सागर भोईर सकाळच्या 17 वाजतापासून आपण पाहतायत. दीपेश पाटील यांना आपण पाहतोय, कुणाल पाटील यांना आपण पाहतायत, दीपेश भोईरला आपण पाहतायत. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. ससू नवकर संघ जाऊन पोहोचते फलकावर 13 वर 13 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं यावेळेला यशस्वीरित्या ससू नवकरच्या नावावर गेलं. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर हार्दिक मात्रे आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. 1 मिनिटासाठी फक्त थांबेल कारण ज्यांच्या आगमनाची आतुरता प्रत्येकाला लागली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण आर्चरी ॲथलीट्स ज्यांचा उल्लेख केला होता मैत्री जयंत सातगरे मॅडम यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. खुल्या गटात रौप्य पदक ज्यांनी पटकावलं होतं जागतिक स्तरावरती त्यांचं इथे आगमन होतंय. सहर्ष स्वागत असेल पुन्हा एकदा मॅडम आपलं या बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडी आणि पतू पॅकर्स पुरस्कृत कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा त्यांचं शुभ आगमन होतंय. फोटो कॉम्बॉक्स पुन्हा एकदा मी येणार आहे तुमच्या दिशेनं. त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ जय्यत तयारीसाठी आपण पाहतायत. एका हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला आणि तिथे मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 14 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावांवर संघ जाऊन पोहोचला गेलाय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. सुंदर नीटनेटका आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात. कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 खोलवर चेंडू होता. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी यावेळेला हार्दिक मात्रेच्या द्वारे पाहायला मिळते. अपकमिंग यंग टॅलेंट साने गुरुजी स्पोर्ट्स संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या टॅलेंटला खरोखर दुजोरा द्यावा लागेल. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केले गेले. 4 चेंडूंमध्ये काय आक्रमकता गोलंदाजीवर दाखवली गेले. टप्पा अचूक पद्धतीने लेंथ लाईन अफलातून. त्याच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी, सुपर स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी पाहायला मिळत आहेत. हार्दिक मात्रेच्या या कलात्मक गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. टप्पा अचूक, भेदक मारा आणि ऑफस्टंपच्या बाहेर खास करून चेंडूला पिच केलं गेलंय. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित सकारात्मक गोलंदाजी केली जाते. बाउन्स, अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं, ज्या पद्धतीने आपण पाहतात यस व्हाईट बॉल या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. टप्पा मात्र या वेळेला आपण पाहू शकलात बाउन्स झाला होता. नॅचरल बाउन्स नव्हता, अनपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हितेंद्र भोईर यांनी मात्र ओळखलं की हा मात्र आवाक्याच्या बाहेर आहे. अर्थातच अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळतो. आणि ज्या वेळेला गुडलेन स्पॉटला चेंडू पिच झाल्यानंतर बाउन्स होतो ना, तो नॅचरल बाउन्स पाहायला मिळतो. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 15 वर 15 धावा. या वेळेला कंट्रोल होतं, गोलंदाजाचं कंट्रोल नव्हतं, फलंदाजाचं कंट्रोल होतं. कारण या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही पितूने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 संघांमध्ये साने गुरुजी स्पोर्ट्स वर्सेस ससू नवघर या 2 संघांमध्ये. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता. स्लोवर 1 केला होता हा चेंडू. काय कलात्मक गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना सुपर बॉलिंग, ऍब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग बाय हार्दिक मात्रे. 5 चेंडू जर आपण पाहिले तर 1 षटक फेकलं. 5 चेंडू डॉट आले तब्बल आणि धावा दिल्या ते आपण पाहू शकता. 2 स्क्वेअर मारे केले, 3 धावा आणि
या ठिकाणी आपण पाहू शकता 2 विकेट्स मात्र मिळवण्याचा जो 2 वाईड आले होते, मात्र गोलंदाजी खूप चांगली, इकॉनॉमी अतिशय सुपर पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 वर जाऊन पोहोचले गेले. घड्याळात जवळजवळ वाजलेत 6:20 जरा घाई करा, वेळ दौडू नका. संध्याकाळचं सत्र अंधाराचं साम्राज्य मात्र आता या खेळपट्टीवर येत असताना या मैदानात अतिशय हे बिझी मैदान पाहायला मिळतं. तुम्ही जर आपण पाहिलं तर 30, 31 आणि 1 आपण पाहू शकतात. मार्चला ही एक अजून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश म्हात्रे यांची, तदनंतर आपण स्पर्धा पाहत आहेत आरके यांची स्पर्धा आपण पाहू शकतात. नाईटचा क्रिकेटचा महासंग्राम आणि तदनंतर 20 ते 23 असं टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. 5 लाखाची स्पर्धा, ऑल इंडिया 12 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे क्रिकेटचा थरार, क्रिकेटची पंढरी, जुचंद्र गाव म्हटलं की कलाकारांचं गाव, रांगोळीचं माहेरघर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय. आपण पाहू शकतायत काय गोलंदाजी केली गेले. अफलातून कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर विशाल भोईर असं वाटलं की धावा मात्र खूप मोठ्या प्रमाणात येतील, परंतु तसं काही घडलं नाही. तर आपण कैवल्य पाटील बंधू यांना पाहताय, जसं तुकाराम मंगेला सर त्या ठिकाणी व्यासपीठावर जरूर आपण पाहू शकणार आहोत. मैत्री मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यावेळेला आपण पाहतायत ऑन साइडला खेळलं गेलंय, सरळ चेंडू निघून जाईल. यस टेकन, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा आणि ज्यांच्या आगमनाची आतुरता आपल्या सर्वांनाच लागली होती, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्चरी ज्यांनी रौप्य पदक जागतिक स्तरावरती प्राप्त केले, ते मैत्री जयंत सातघरे मॅडम यांचं सुद्धा आपण मैदानावरती शुभागमन होताना पाहतोय. मॅडम मोस्ट वेलकम आहे तुम्हाला, तुमचं पुन्हा एकदा या जीवचंद्र नगरीमध्ये, क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. मैत्री मॅडम यांना आपण पाहू शकता आणि त्यांचं स्वागत इथं केलं जाणार आहे. धावसंख्या फलकावर 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड. फटाक्यांच्या आतषबाजीने मात्र मॅडमचं स्वागत केलं जातं. आज अभिमान असावा. रौप्य पदक ज्यांनी मिळवून दिलंय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात. थोड्याच वेळात ती माहिती मात्र तुकाराम मंगेला सर व्यासपीठावर देतील. त्यांचं आगमन, महिलांच्या स्वागताने त्यांचं आगमन केलं जातं. यावेळेला कैवल्य पाटील बंधू यांना आपण पाहतायत. पदू पॅकेजची संपूर्ण टीम आपण पाहू शकतायत. परिवारातील सदस्य आणि कैवल्य पाटील बंधू, दीपेश भोईर यांना आपण पाहतायत. नीरज म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत आणि स्वतः प्रथमेश भोईर, सागर भोईर, पतू यांना आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर स्पर्धा. आणि जालिंदर भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. रविकांत पाटील यांना आपण पाहतायत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. यावेळेला आपण पाहतायत इनसाइड आउटचा फटका करण्याचा मनसुबा बनवला होता, परंतु जागा बनवून खेळले. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला धावा मिळतील 3 आणि 3 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय. ससू नवघर संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर 19. आणि व्यासपीठावरती आगमन होतंय. ज्यांच्या आगमनाची आतुरता नक्कीच आपल्याला होती, मैत्री मॅडम यांचं इथून आगमन झालंय. मॅडम आपलं सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडी सोबत पतू पॅकर्स ऐतिहासिक स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅडमचा आगमन झालेला आहे. गजरात आपण मॅडमचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत ऊर्जा देणारे हे सॉन्ग आपण पाहू शकाल. त्याने गोलंदाज सज्ज. दर्पण मात्रे ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. सुरेख पद्धतीने करंटच्या बॅटमधून 2 धावा येतील का हा प्रश्नचिन्ह उद्भवला होता. फेकी अचूक झाली, बॅट स्लाइड केली नाही आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅट हवेत असताना या ठिकाणी मात्र चेंडू स्पर्श केला यष्टांना आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात पीतू बॅक टू द डगआउट. धावांची स्थिती जर आपण पाहिली तर यावेळेला झालेली आहे 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ससू नवघर या संघाची स्थिती पाहायला मिळते.
6 वेळा राष्ट्रीय विजेते व ज्यांनी पटकावलेले आहे. त्यानंतर सर्व स्पर्धा मिळून 6 सुवर्ण 8 रौप्य 5 कांस्य पदक इतकी पदकं जिंकली आहेत. आणि त्याच्याच जोडीला आता सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेवरती लंडन येथे 13 ते 18 फेब्रुवारी रोजी एक आयोजित स्पर्धेमध्ये इंडोर विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली होती. आणि तिथे सुद्धा भारताचं नाव उज्ज्वल करण्याचं काम मॅडम आपण केलं. तिथे एक रुपये पदक आपण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं गाणं त्याचसाठी आपल्यासाठी वाजलं गेलं, कारण तिरंगा कायम फरकलाय आपल्या कामगिरीनं. त्या डौलानं आपण पाहिलं होता. तर आपल्या कामगिरीला नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये जुचंदच्या नगरीमध्ये सर्वांकडनं पुन्हा एकदा अभिनंदन सुद्धा आहे. आणि एक अभिमानाचा क्षण जो आपल्या देशासाठी आपण आणलाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. आपण सन्मान सत्कार करणार आहोत. इथून अर्चना पाटील मॅडम आहे, त्यांच्या शुभ हस्ते इथून मैत्री मॅडमचा इथून सन्मान सत्कार. जोरदार टाळ्या, कारण असं व्यक्तिमत्व ज्याने भारताचं नाव सन्मान करण्यासाठी आपण सध्याच्या घडीला नारी शक्तीचा सन्मान महिला विकास आघाडी जे आहे ना, महिला विकास आघाडी करता भारताच्या नारी शक्तीचा इथून सन्मान सत्कार केला जातोय. आपण बघतोय सध्याच्या घडीला करून मॅडमने आपण आतापर्यंत जो पराक्रम ज्या पद्धतीने तर जयंत सदगरे मॅडम हे सुद्धा आहेत, त्यांचा इथे सन्मान सत्कार केला जाणार आहे. कारण जिथून पुढाकार दिला गेला नक्कीच मॅडम आपलं प्रोत्साहन ज्या पद्धतीने आलंय. आविष्कार पाटील आहेत इथून बहुजन विकास आघाडीचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सत्कार जयंत सरांचा इथून सन्मान सत्कार होतोय. सन्मान सत्कार बघतोय आविष्कारजी पाटील आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सत्कार जयंत सरांचा सन्मान सत्कार आपण बघतोय. फेटा मायेची शाळ उबदार शाळ याने या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह इथून असा सन्मान आपण केला जातोय. आपण मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच तितकीच महत्वाची आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला पहिल्या चेंडूवर विकेट सफलता मिळवत असताना आपण पाहू शकता जितू विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 26 धावांचं. गुड डिलिव्हरी, क्लास, अप्रतिम. देवेंद्र म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय. जितूने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली. ज्यावेळेला तुम्ही आत्मविश्वासाने मैदानात उतरताना त्यावेळेला एक तुमचा वेगळाच परफॉर्मन्स पाहायला मिळतो. 99% मेहनत घ्या, 1% लक फॅक्टर देवावर सोडा. 100% तुम्हाला जरूर मिळेल. पहिला चेंडू आपण पाहिला, विकेट. त्यानंतर यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. सरळ चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावण्याच्या ऐवजी चेंडू सोडून दिला गेला. त्या ठिकाणी कोणताही मात्र क्षेत्ररक्षक हा जाणून बुजून सोडत नाही, एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. एकाग्रता यावेळेला मात्र थोडीशी भंग झाली होती आणि तत्पूर्वी मिळतील त्या ठिकाणी 2 धावा. या 2 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. साने गुरुजी स्पोर्ट्स सेकंड इनिंग मध्ये 26 धावांचं टार्गेट. यावेळेला धावांचा पाठलाग करताना 2 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ झालाय. खूप सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळतं प्रीत पाटीलच्या माध्यमातून. सनसेट यावेळेला आपण पाहत आहे सुंदर दृश्य. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. ऑन साईडला खेळलाय, फ्लिकचा फटका शफल होऊन खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेटला आणि तिथे मिळतील 4 धावा. गॅप मध्ये जातोय चौकार.
असं एकच आहे कमी कशात नाही असं एकच आहे कमी कशात नाही चाहने वाला है सबका अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते फलकावर 6. या धावसंख्येवर 6 रन्स. अप्रतिम गुड डिलिव्हरी. कमबॅक कसं करावं, इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो याचंच प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवून दिलं गेलं. जितूने कमबॅक करण्याची संधी मिळाली. अतिशय सुरेख चेंडू ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं. तिथून अपील केली गेली होती परंतु अपीलला मात्र यावेळेला दाद देता आली नाही. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पंच मात्र हितेंद्र भोईर पाती या ठिकाणी वळत आहेत. वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावांचा पाठलाग करताना येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 13 चेंडूमध्ये 19 धावा. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला विजयासाठी एक धाव खूप संघर्षमय असेल. ऑन साईडला खेळला गेलाय. बॅकलिपचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसरी धाव कशी कन्वर्ट करायची, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख पद्धतीने आपण पाहू शकता. दर्पण मात्रे आणि शैलेश अफलातून कामगिरी. 1 मिनिटासाठी फक्त मी थांबेल कारण या व्यासपीठावरती ज्यांचा उल्लेख केला गेला व्यक्तिमत्व आहे, उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहेत आणि या क्रीडा क्षेत्राची निगडीत त्यांचंही आहे. ही मोठीच क्रीडा स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. एक मार्गदर्शन पण आपण 2 शब्द मैत्री मॅडम यांच्या मुखात नक्कीच ऐकणार आहोत. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तसं तर इकडे पहिले तर थँक्यू कैवल्य दादा, इकडे बोलवलं वगैरे. मजा येते बघायला, मॅच वगैरे चांगलं चालू आहे. अँड या मी जास्ती बोलत नाही, सॉरी मला नाही येत, पण या थँक्यू आणि प्लीज खेळा, मजा करा. थँक्यू. सन्मान्य व्यासपीठ आणि बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व पतू पॅकर्स पुरस्कृत कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 आमचे मित्र श्री आविष्कार पाटील दादा, कैवल्य पाटील आणि उपस्थित महिला विकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. मैत्रीला बोलता येत नाही कारण की स्टेजवर कधी आलेलं नाही आहे. बेसिकली आम्ही 10 वर्षापूर्वी हिची आर्चरीची आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्यानंतर हळूहळू वेळ काढत ॲडव्हान्स लेवल जा तिची 6 वेळा ती नॅशनल चॅम्पियन झाली. नॅशनल चॅम्पियन झाल्यावर ती स्वतः एक सर्टिफाईड कोच पण आहे, राष्ट्रीय प्रशिक्षक आहे. ती 6 वेळा ती नॅशनल चॅम्पियन झाल्यावर असोसिएशननी तिची जी निवड आहे ही वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी, जी आत्ता लंडनला केंटला झाली, त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली. आणि त्या स्पर्धेमध्ये 568 लोकांमधनं आपल्या मैत्रीला सेकंड सिल्वर प्राईज मिळालं, रौप्य पदक मिळालं. आणि ते भारतासाठी 7 जणांना आपल्या भारताच्या मुलांना पदकं मिळालं, त्यातलं मैत्रीला सिल्वर पदक मिळालं आहे. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे तुमच्या नायगावची 2 मुलं आहेत, 2 जण आहेत जे वर्ल्ड चॅम्पियनशिपला पिता पुत्र आहेत. तुम्ही ओळखत असाल कदाचित, सुभाष नायर आणि धनुष नायर. धनुष नायर जो आहे तो अंडर-10ला त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि त्याचे वडील जे आहे सुभाष नायर त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. ते तुमच्या नायगावला इथे परेरा का नवीन डेस्टिनी गेली 10-12 वर्ष ते इकडे राहत आहेत. पण ते सध्या मुंबईत असल्यामुळे कैवल्याचा फोन आला मला, त्यांना लगेच बोलवता नाही आलं, परंतु नंतर कधी नक्कीच आपण त्यांना हे सांगू. आणि ही इज द बेस्ट.
सो थँक्यू सो मच एव्हरीवन, तुम्ही आम्हाला इथे बोलवलात. मी दादा तुमचे खरंच आभारी आहे, सर आपला पण आभारी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद जयंत सर. नक्कीच मुलाचं असं पुन्हा एकदा मार्गदर्शन आपल्याकडनं प्राप्त झालं आणि आपलं येणं हे संपूर्ण स्पर्धेला अजून एक 4 चांद लावणं नक्कीच गेलंय. मी पुन्हा एकदा जातोय कॉम्बॉक्सच्या दिशेने दिसत असतील प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच तुकारामजी मांगेला यांचा आवाज आपण ऐकतायत व्यासपीठावर. 8 चेंडू आणि 13 धावा असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. साने गुरुजी स्पोर्ट्स आता मात्र यावेळेला स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. बॅटची एज घेत फर्स्ट स्लिप कडून चेंडू निघून जाईल. वन हँडने चेंडूला हर्षद पाटील मात्र जरूर रोखलं गेलं. पितू होता त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर 14 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. येणारी चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावेची गरज. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं क्लायमेट जर आपण पाहिलं तर दमट वातावरण असतं आणि या दमट वातावरणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतील की नाही हा सुद्धा मोठा एक फॅक्टर असतो. आणि अशा प्रकारे मात्र या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो. साने गुरुजी स्पोर्ट्स संघ जो आपण पाहताय स्ट्रगल करतायत. संघर्ष उलटा चेंडू होता ऑन साईडला खेळला. हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र जितूने या वेळेला जाऊन दिला. प्रयत्न तर केले होते परंतु नजर हटली आणि या वेळेला आपण पाहू शकता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. येतोय निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. कार्य सम्राट चौकार. धावसंख्या 18. विजयासाठी 8 धावेची गरज. हिमालय 18 धावा 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ झालाय. ससू नवकर आता मात्र थोडासा अडचणीत येताना पाहायला मिळतो. इथे 2 धावा जरी रोखल्या असत्या तरी सुद्धा जितू मात्र या ठिकाणी जरूर थोडासा खुश झाला असता. परंतु इथे जर आपण पाहिलं हर्षदने लगेच त्याच्याकडे जरूर दर्शवलं गेलं आणि इशारे केले. मात्र जितू हे काय केलं असतो कारण अजून जर आपण पाहिलं तर इथून 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असू शकली असती परंतु इथे 8 धावांची गरज आहे. लक्षात घ्या 6 चेंडू 8 धावा. दर्पण आम्ही सांगतोय की 2 धावा जर रोखल्या असत्यात तर 6 चेंडू 8 धावा. दर्पण मात्रे गोलंदाज करण आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू घेऊन उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट मोर द विकेट. यावेळेला ऑन साईडला मनगडचा वापर करत चेंडूला फक्त दिशा दिली. विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. देवेंद्र मात्र यांच्या हातातून चेंडू सुटतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहा हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत मात्र हृदयाची ठोके वाढली जात आहेत. म्हणूनच या खेळाला राजा म्हणून हा खेळ आपण प्रसिद्धीस पाहायला मिळाला. कारण क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम असं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक जण आपण पाहत आहेत. क्रिकेट आमचा धर्म, क्रिकेट आमचा ध्यास हे प्रत्येक जण आपण पाहत आहेत आणि क्रिकेट इज माय पॅशन मात्र आपण पाहतात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे लवर्स क्रिकेट आणि आपण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे खेळाडू. आता सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झाले. ऑन साईडला खेळला गेला. आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. 1 धाव तर मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ जाऊन पोहोचतो या फलकावर 23 या धावसंख्येवर. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहतोय 3 धावांचं लक्ष आहे. येणारी चेंडू आहे 4. दर्पण मात्र पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतोय कारण दर्पणला माहिती आहे इथे माझी विकेट किती मोलाची आहे. शैलेशला माहिती आहे माझी विकेट किती मोलाची आहे. हे चिकाटी प्लेअर आहेत. तर गोलंदाज करण मात्र यावेळेला विकेट फॅक्टर आणि डॉट चेंडू खूप मायने राखेल. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये. ससू नवघर की एकाच साईडला आपल्याला पाहायला मिळतोय संघ साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र. या अगोदर आपण पाहिलं तर रोही ऋत्वी 11 पण तो पॅकर्स नाही मात्र जे आपण पाहत आहेत पॅकर्सच्या नावाने आपण सातत्याने पाहत आहेत तो संघ मात्र रविवारच्या दिवसामध्ये जो संघ विजय होईल तो संघ त्या संघाबरोबर खेळेल. 4-3चं समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये पैसा वसूल मॅच आमच्या प्रत्येक प्रेक्षक राजांसाठी. उलटा चेंडू होता ऑफ साईडला. जबरदस्त क्लास कव्हर ड्राईव्ह यावेळेला इंटू द गॅप मध्ये सामना केलाय. फिनिश शैलेशने. जबरदस्त हा स्ट्रोक 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा नेत्रदीपक ग्लोरियस शॉट चौकार. त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा